श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. आज माझ्या नित्याचा वाढदिवस आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4. वाढदिवसाची तयारी इथे सुरू आहे. तर वाढदिवसाच्या दिवशी मी काय उपाय करते, कोण कोण आलं तर वाढदिवसाला, नित्याला काय गिफ्ट मिळाले, हे सगळी धमाल मस्ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. तर आज आहे नित्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा ब्लॉग मी शेअर करणार आहे. तर बघा, नित्या झोपली होती दुपारी, त्यामुळे तिचा असा अवतार आहे. थोडंसं दुपारी झोपी घातलं की मुलं रात्री पार्टी ज्यावेळेस असते त्यावेळेस किरकिर करत नाहीत, नाही तर मग चिडचिड चिडचिड होत राहते आणि वाढदिवसामध्ये सुद्धा त्यांचं मन लागत नाही. म्हणून यावेळेस तिला मी दुपारी जेवण केलं आणि मस्त झोपी गेली आणि आता ती उठलेली आहे. आता तिला छान तयार करते. तर बघा, तिच्या बड्डेचे बरेचसे म्हणजे 6 मंथचा बड्डे होता तेव्हाचा ब्लॉग आहे. त्यानंतर तिचे फोटोशूट्स मी जे केले होते पहिल्या महिन्यापासून ते 1 वर्षाची होईपर्यंत जेवढे फोटोशूटचे व्हिडिओ मी केले होते ते देखील मी शेअर केलेले आहेत. आणि प्रत्येक बड्डेचा ब्लॉग शेअर केला आहे, पण हा जो बड्डे आहे हा या नवीन चॅनलवरती मी शेअर करत आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघायला खूप आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी सकाळी अभ्यंग स्नान घालत असते, उटणं लावून वगैरे, आणि त्याचबरोबर पंचगव्य जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. काही उपाय मी करते, माझा विश्वास आहे म्हणून मी करत असते. तर अजून एक उपाय महत्त्वाचा मला करायचा आहे, तो देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे ड्रेस मी खरेदी केलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करते. 2 ड्रेस मी खरेदी केलेले आहेत, एक पार्टीसाठी म्हणजे वाढदिवसासाठी, आणि एक असंच प्री बड्डे फोटोशूट मी करत असते, दरवर्षीच करते तिचं. तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. याच ड्रेसवरती मी तो प्री बड्डे शूट केलेला आहे. आणि हे टॉप आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे, तुम्ही बघू शकता. इथे फ्रिल आहे खाली आणि इथे कट पण दिलेला आहे साईडला. खूप छान दिसत होता हा ड्रेस. तर शॉर्ट व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करेल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल की ॲक्च्युअलमध्ये हा ड्रेस कसा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन्ट तर खूपच छान आहे, पण याचा टॉप पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकताय. तर याच्या स्लीव्ज अशा आहेत आणि मागून पण त्यांनी अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे आणि फ्रंटला जे आहे ते अशा प्रकारे आहे. म्हणजे एखादं फ्लावर वेअर केल्यासारखं फील येतो, म्हणजे गुलाबाचं फूल कसं दिसतं तशा पाकळ्या पाकळ्या आहे हा टॉप घातल्यानंतर दिसतात. तर हा एक ड्रेस घेतलेला आहे. आणि त्यानंतर बड्डेला आतापर्यंत मी सगळे कलर घातलेले आहेत. फर्स्ट बड्डे ज्यावेळेस होता त्यावेळेस जी थीम होती ती म्हणजे एल्साची होती, त्यावेळेस स्काय ब्लू कलर होता. सेकंड बड्डेला पर्पल कलर घातला होता. थर्ड बड्डेला युनिकॉर्नचा ड्रेस होता. आणि फोर्थ बड्डेला मागच्या वर्षी कोणता कलर होता, व्हाईट कलर होता, बटरफ्लाय थीम होती. आणि तो बड्डे अगदी साधेपणाने घरच्या घरीच केला होता. यावेळेस मात्र ती फार त्रास देत होती की माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलव, आणि मग असं वाटलं की कधीतरी तिचा असा बड्डेही करावा की जो तिच्या लक्षात राहील. कारण याआधी झालेले बड्डे सगळे तेव्हा ती खूप लहान होती. एक तर बड्डे तिचा कोरोनामध्येच झाला होता, तोही आम्ही घरच्या घरीच केला होता. त्यानंतरचा तिसरा बड्डे मोठा केला होता. चौथा बड्डे साधेपणाने केला होता. आणि हा बड्डे जो आहे तो तिच्या फ्रेंड्ससोबत मी सेलिब्रेट करणार आहे. तर बघा, हा जो पार्टीवेअर फ्रॉक घेतलेला आहे तो असा आहे. खालची डिझाईन सगळ्यात जास्त आवडली. यामध्ये असे स्टार्स आहेत आणि वरती फ्लावर्स आहेत. तर हा कलर मी कधीच घातलेला नव्हता बड्डेला, म्हणून मग यावेळेस हा कलर मागवला. तसं दोन्हीही रेड शेडमध्येच झालेत. हा थोडासा ओरिजिनल रेड कलर आहे आणि हा थोडासा ब्राउनिश साईडला जातो. तर दोन्हीही ड्रेस जे आहेत ते हॉपस्कॉचवरून मी मागवलेले आहेत. आणि हॉपस्कॉच खूप छान एक साईट आहे, त्याचा ॲप पण आहे. आणि ड्रेस खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात आणि ब्रँडेड येतात, त्यामुळे क्वालिटी पण खूप छान असते. आत्तापर्यंत तिचे बड्डेचे ड्रेस मी सगळे हॉपस्कॉचवरून मागवलेले आहेत. आणि हा जो तुम्ही बघताय नाईट ड्रेस, हा देखील तिचा हॉपस्कॉचवरचाच आहे. त्यामुळे म्हणजे आता सध्या तरी मला 12-13 वर्षाची होईपर्यंत तिच्या ड्रेसची काळजी नाही. कारण ज्यावेळेस आपण शॉपमध्ये जातो ना, तर 2-2.5-3 हजारापेक्षा ड्रेसचे रेट्स कमी नसतात, त्यापेक्षा वरच असतात. पण हा जो तुम्ही फ्रॉक बघताय हा तुम्हाला वाटणार नाही. तर खूप कमी किमतीत मिळाला आहे, डिस्काउंट पण होतं. 1500लाच हा फ्रॉक मिळालेला आहे. आणि हा जो ड्रेस आहे हा 1100ला मिळालेला आहे. त्यामुळे क्वालिटी खूप छान असते. तर तुम्हाला कोणाला मागवायचे असतील तर हॉपस्कॉचवरूनच तुम्ही तुमच्या मुलांचे ड्रेस मागवत जा.
12-13 वर्षापर्यंतच्या मुलाचे आणि मुलींचे ड्रेस तिथे इझिली मिळून जातात. तर चला आता मी तिला तयार करते आणि मग बाकीचं ब्लॉगमध्ये मी सगळं डिटेलमध्ये शेअर करते. चल ये लवकर. हे काढून घ्या मग. ऑर्गॅनिक लिप बाम आहे. कशापासून बनलेलं आहे? बीटरूटपासून बनलेलं आहे आणि लहान मुलींसाठी आहे, त्यामुळे मग हे लावत असते मी. आणि चेरी रेड शेडमध्ये आहे हे. आणि मी हे इथेच असं ऑफलाईन एका शॉपमध्ये घेतलेलं आहे. तर आता हे लावते मी तिला. त्याला तसं आवडत नाही ना. हे चीकवरती पण लावता येतं आणि लिप्सवरती पण लावता येतं. ऑर्गॅनिक असल्यामुळे लिप्स पण खराब होणार नाहीत. हो ना नीता? हलू नको तू. एकदम शांत राहा. मॅचिंग झालं का ड्रेसला? हो. हां हां. बस. वाढदिवसाच्या दिवशी मी एक सेवा करत असते, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्या प्रत्येकाकडे नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी असतेच. या पोथीमध्ये असलेले श्रीराम रक्षा स्तोत्र हे आपल्याला हातामध्ये तांदूळ म्हणजे अक्षता घ्यायच्या आहेत. अख्खे तुटलेले फुटलेले नसावेत, चांगले बघून असे तांदूळ घ्यायचे आहेत. थोडेसेच घ्यायचे, कारण जास्त घेतले तर ते वेस्ट होतात, कारण आपण एक उपाय करणार आहोत यासोबत. मग आपल्याला काय करायचं आहे, श्रीराम रक्षा स्तोत्रामधल्या 9 ओव्यापर्यंत आपल्याला हे पठण करायचं आहे आणि या तांदळाला अभिमंत्रित करायचं. त्यानंतर मग आपल्याला मुलावरून हे जे अक्षता आहेत त्याच्या प्रत्येक अवयवावरती असे टाकायचे असतात. म्हणजे मी शेअर करेलच पुढे. तर बघा इथे तुम्ही बघू शकता, श्रीराम रक्षा स्तोत्र खूप मोठं असतं, पण आपल्याला हे 9व्या ओवीपर्यंतच पठण करायचं आहे आणि या तांदळाला अभिमंत्रित करायचं. या 9 ओवीपर्यंत आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन केलेलं आहे. रामरक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून 9व्या ओवीपर्यंतच पठण करायचं आणि हे जे तांदूळ आहे त्याचा उपाय करायचा. तर आता ही सेवा करत असताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, किंवा आपल्या देवघरासमोर जो दिवा सुरू असेल तो असतोच. म्हणजे कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने सुरू करायची असते. त्याचबरोबर धूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या तांदळांना म्हणजेच अक्षतांना अभिमंत्रित करायचं. तर आता मी ही सेवा करून घेते, त्यानंतर मग बाकीचं शेअर करते. तर बघा, हे जे तांदूळ आता अभिमंत्रित केलेले आहेत असे 2 भाग करायचे आणि पायापासून डोक्यापर्यंत आता त्यांनी आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते उतरून घ्यायचे. रामरक्षामध्ये प्रत्येक अवयवाचा उल्लेख केलेला आहे 9व्या ओवीपर्यंत. त्यामुळे हा उपाय जो आहे वाढदिवसाला केल्यामुळे मुलांचं संरक्षण होत असतं, एक कवच मुलांभोवती तयार होत असतं. आपण बाकीच्या गोष्टी तर करतोच, पण ह्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. नित्यावस इथे आता हे जे तांदूळ आहेत ते लगेचच भरून घ्यायचे. हे आपण मुलांवरून उतरून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्या उपायामुळे इतर कोणाला त्रास नको व्हायला, म्हणून हे तांदूळ लगेचच भरून आता एखाद्या झाडाखाली वगैरे दाबून दिले, किंवा पक्ष्यांना खायला घालू शकतात. पण ते कोणाकडून ओलांडले नाही गेले पाहिजे याची काळजी घ्यायची. काय झालं? ओके. तर बघा, वाढदिवसाची सगळी तयारी मी करून घेतली. जेही सामान लागणार होतं ते सगळं डायनिंग टेबलवरती अरेंज केलं. एका ठिकाणी असलं की आपला फारसा गोंधळ उडत नाही आणि स्वयंपाकघरात किचन ओट्यावरती पण फारशी घाण होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता, हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स त्यांनी आणले होते. चॉकलेट नव्हते, यामध्ये बिस्किट्स होते, पण असं वाटलं की चॉकलेट असतील
आणि काही जेली चॉकलेट्स पण आणले होते, ते सगळे मी त्या डायनिंग टेबलवरती ठेवलेले आहेत. यासोबतच फरसाण होतं आणि यूज अँड थ्रोच्या प्लेट्स, त्याचबरोबर ग्लासेस. घरी काहीच बनवलं नाही, मला तेवढा वेळही नव्हता. आणि बनाना चिप्स होते, मुलांना चिप्स वेपर्स वगैरे अशा गोष्टी आवडतातच. पार्टी एकदा सुरू झाली की खूप गोंधळ उडतो, त्यामुळे मग सगळं इथे व्यवस्थित प्रकारे मी अरेंज करून ठेवलं, जेणेकरून मग इथल्या इथेच मला ते सर्व करता येईल. आणि त्यासोबतच ओवाळणीसाठीचं ताट पण तयार करून ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, ही जी सुपारी आहे ही ओवाळण्यासाठी मी घेतलेली आहे. यावरती असं मोती वर्क केलेलं असतं आणि ती चांगली पण राहते आणि आपल्याही लक्षात राहतं की ही आपण औक्षणासाठीची सुपारी आहे. तर हे ताट मी तयार करून ठेवलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विदर्भातली शेगावची कचोरी खूप फेमस आहे. तर यांनी ती अगदी फ्रेश बनवून आणली. छोट्या छोट्या आकारामध्ये मुलांना मोठी दिली तर ते खात पण नाही, संपवत पण नाही, वेस्ट होतं फूड, म्हणून छोट्या छोट्या कचोऱ्या बनवून आणल्या. काय नाव आहे? शरयू. आपका क्या नाम है? तुझं नाव काय आहे? मैं ही कोण आहे? ही पोरगी कोण आहे? नित्य आहे का? आणि नित्याची मावशी. आणि त्याची पूजा मी केंद्रामध्ये जाऊन केली. हो का? आणि महाराजांचं फूल पण आणलं वाटतं. फुल आणलं तिचा आशीर्वाद म्हणून. काल गुरुपुषामृतचं. म्हणजे आता ह्या फुलाला आपल्याला असंच ठेवावं लागेल. तिच्याजवळ राहू दे, नाही तर मग तिच्यातच ठेवायचं. राहू द्यायच्यातच. नित्या थँक्यू म्हणली का मावशीला तू? थँक्यू म्हण. असं गळ्यात असं गळ्यात मूठ झाली की नाही त्यावेळेला मावशीची आठवण झाली. बघ असं एन एन फॉर नित्या. आवडलं तुला? आवडलं? छान आहे ना? बाय कर मावशीला. बाय नित्या. बाय. अरे चालली का? जाऊ तर दे तिला. चल पप्पी दे मला. पप्पी द्यायचा. खूप जड होतं पहिलं.
बाय करा. ए बाय कर ना. ये आता हा? दीदीसोबत खेळायला. तर झालेला आहे बर्थडे नित्याचा आणि सगळे कलरफुल गिफ्ट्स आले हो ना नित्या. काय काय आलं तुला. क्रेयॉन्स. कलरची आवड आहे आम्हाला तशीही आणि सगळे कलरचेच गिफ्ट मिळाले. आणि मावशीने काय आणलं. मावशीने आणलेलं गिफ्ट आवडलं. एन आणलं. तर तिच्या मावशीने आणलेलं गिफ्ट तिला सगळ्यात जास्त आवडलं आणि छानही आहे. मोठी झाल्यावर तिला ते गळ्यात घालता येईल. तर थँक्यू सो मच अर्चना. आणि ती खूप अटॅच आहे तिच्यासोबत. कसं आहे की कधी कधी जी मानलेली नाती असतात तीच खूप जवळची होऊन बसतात. तर तसंच आमच्या बाबतीत झालं आहे. जवळ असल्यामुळे खूप अटॅचमेंट आहे आणि ती देखील हिला तितकंच जीव लावते. मला सख्खी बहीण नाही पण तिने मला अगदी सख्ख्या बहिणीसारखं मानलेलं आहे आणि तितकंच प्रेम ती माझ्या मुलांवर देखील करते. तर असं मैत्रिणींनो हा होता आजचा ब्लॉग. नित्याचा बड्डेचा ब्लॉग मी शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असंच सपोर्ट करा, असंच प्रेम करा आणि या चॅनलला देखील ग्रो करण्यासाठी मला मदत करा. तर चला आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नित्याचे बाय. गुड नाईट.